5 मार्च नंतर कांद्याचे दर पुन्हा सुधारणार. सरकारनं घेतलं कांदा निर्यातीच्या बाबतीत सर्वात मोठे निर्णय. सध्या कांद्याला बाजारभाव हे घसरले असून प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांचा निशंकी दर कांद्याला मिळतोय. त्यातच जे आखाती देश जे आपल्या कांद्याचे सर्वात मोठे ग्राहक आहे तिथं सध्या युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी सुरू आहे. त्यातच हे युद्ध कधी थांबेल याबाबत देखील त्या ठिकाणी अनिश्चितता आहे. एकंदरीतच लाल जो काय कांदा आहे त्याची आवक मार्केटमध्ये वाढलेली आहे आणि बाजार तर त्या ठिकाणी घसरले आहे आणि याचमुळं ठिकठिकाणी जे काही शेतकरी आहेत ते आता या दराबाबत आंदोलन करताना दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती जे काय सरकार आहे ते नेमकं आता कशी पावलं उचलतं यावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे. सरकार नेमकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मदत कशी करणार, नेमकं कांद्याला अनुदान किती मिळणार, याशिवाय कांद्याला हमीभाव मिळणार का, आणि कांद्याचा जो काय समावेश आहे तो भावांतर योजनेत त्यामध्ये होऊ शकतो का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सध्याची कांदा बाजार भावाची परिस्थिती आपण जर का बघितली तर नाशिक असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये कांद्याला जवळपास 900 ते 1000 रुपयाच्या दरम्यान प्रति क्विंटलला दर मिळतोय. एकंदरीत कांदा उत्पादित करण्यासाठी 60,000 ते 70,000 रुपये प्रति एकराचा हा जो काही खर्च येतो त्या ठिकाणी येत असतो. वाढलेली मजुरी असेल, खत औषधं असतील आणि हवामान बदलामुळे त्या ठिकाणी शेतकरी अपुरता बेजार झाला आहे आणि एवढी सगळी मेहनत करून जो काय पिकवलेला कांदा आहे तो साधारणतः 600 ते 700 रुपयांनी विकावा लागल्यामुळे शेतकरी अक्षरशः बेजार झाला आहे. दुसरीकडे जे काही कांद्याला भांडवल उभा करताना शेतकरी कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो आणि त्यातून देखील हा खर्च निघत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी एक स्वयंस्फूर्तीनं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या कार्यक्रमामध्ये एक त्या ठिकाणी घोषणा केली की कांद्याच्या प्रश्नावरती लवकरच तोडगा काढून लवकर त्या ठिकाणी बैठक होईल आणि जी काय पुढची रणनीती आहे कांदा दराबाबतची ती त्या ठिकाणी निश्चित केली जाईल. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर 2023 देखील अशीच परिस्थिती होती आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं जवळपास 300-350 रुपये प्रति क्विंटलला त्या ठिकाणी अनुदान दिलं होतं. साधारणतः 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 दरम्यान ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती. जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत याची त्या ठिकाणी मर्यादा होती. सरकारी असेल, खाजगी बाजार समित्यांमध्ये विक्री केलेला जो काही कांदा आहे या सर्व कांदा विक्रीसाठी हे त्या ठिकाणी लागू केलं होतं आणि यासाठी जी काय नोंदणी होती ती ऑनलाईन करावी लागत होती आणि या वेळेसुद्धा शेतकऱ्यांकडून अशीच मागणी त्या ठिकाणी केली आहे. एकंदरीत हमी भावाची मागणी असेल किंवा कांद्यासाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी असेल ही सातत्याने त्या ठिकाणी केली जाते. इतर राज्यात आपण जर का बघितलं तर कांद्याचे दर हे त्या ठिकाणी खाली आले म्हणून आंध्र प्रदेश सरकारनं प्रति हेक्टरी 50,000ची मदत जाहीर केली. 2 हेक्टरपर्यंत 1 लाखाची मदत त्या ठिकाणी केली. सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. दुसरीकडे गुजरातनं सुद्धा 200 रुपये प्रति क्विंटलनं त्या ठिकाणी भावांतर योजना त्या ठिकाणी लागू केली. 250 क्विंटलपर्यंत ही मदत त्या ठिकाणी होती आणि जवळपास 90,000 शेतकरी याच्यामध्ये त्या ठिकाणी पात्र झाले होते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना देखील सरकारकडून अशीच अपेक्षा त्या ठिकाणी लागून राहिली. महाराष्ट्राचं एकूण महत्त्व जर का लक्षात घेतलं तर देशाच्या एकूण कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा जो काही वाटा आहे तो 60% आहे. नाशिक जिल्ह्याचा वाटा 40 ते 45% आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी काय मदत मिळणार आहे त्यासाठी हा जो काही शेतकरी आहे तो त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि त्यामुळं जो काय निर्णय आहे तो राष्ट्रीय पातळीवरती होईल असं एकंदरीत त्या ठिकाणी आता सांगितलं जातं. दुसरीकडं काय नेमकं काय होऊ शकतं शेतकऱ्यांच्या बाबतीत तर थेट अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकतं. त्वरित रोख रक्कम असेल किंवा शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. दुसरे जो काय पर्याय आहे तो म्हणजे भावांतर योजना. भाव स्थिर ठेवण्यासाठी पण जी काय भावांतर योजना आहे ती त्या ठिकाणी लागू केली जाऊ शकते, परंतु हिची जी काय अंमलबजावणी ती अधिक गुंतागुंतीची असल्यामुळे त्या ठिकाणी लगेच तरी भावांतर योजना त्या ठिकाणी लागू नाही होणार. नाफेडची खरेदी त्या ठिकाणी वाढवणं, एकंदरीतच नाफेडच्या खरेदीमुळेच हा सगळा जो काय घोळा आहे तो त्या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर शेतकरी संघटनांची जी काय मागणी आहे ती किमान 500 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान त्या ठिकाणी देण्यात यावं शेतकऱ्यांना आणि किमान जो काय हमीभाव आहे तो 3,000 रुपयांच्या आसपास जर का दिला तर शेतकऱ्याचा भांडवल खर्च निघून शेतकऱ्याला नफा देखील त्या ठिकाणी शिल्लक राहू शकतो. अगदीच वाईट परिस्थिती आल्यास कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटलचा जो काय भाव आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा. 2,000 रुपयाच्या खाली कांद्याचे दर हे त्या ठिकाणी जाऊ नये आणि यामुळे शेतकऱ्यांचं जे काय नुकसान आहे ते परिणामी त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच ही संभाव्य जे काय मार्ग आहेत त्या ठिकाणी शेतकरी संघटनांनी त्या ठिकाणी दिले आहेत. यावरती विचार जर राज्य शासनाने जर केला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस हे त्या ठिकाणी येऊ शकतात.